नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो आणि भगिनींनो, आज आपण एका गंभीर विषयावरती बोलणार आहोत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा निर्णय घेतला आहे जो मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळणार आहे। त्यांनी ठरवले की महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची असेल। तशा स्वरूपाचं त्यांनी एक शुद्धीपत्रक काढले आहे। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की हिंदी ही अनिवार्य भाषा नाही, पण ती सर्वसाधारण तृतीय भाषा असेल आणि हिंदी सोडून जर तुम्हाला दुसरी कोणती भाषा शिकायची असेल तर त्यासाठी किमान 20 विद्यार्थी असले पाहिजेत। मग प्रश्न हा पडतो की जर महाराष्ट्रातल्या एखाद्या विद्यार्थ्याला बंगाली शिकायची असेल किंवा कन्नड शिकायची असेल तर त्यासाठी 20 विद्यार्थी कुठून आणणार? याचा अर्थ नाईलाजात मुलांना हिंदी शिकावे लागणार। हा प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षरित्या फडणवीस सरकारचा मुलांना हिंदी शिकवण्यामागचा डाव आहे। देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीचा निर्णय घेऊन मराठी माणसाच्या मनात संभ्रम निर्माण केला। मराठी ही आपली मातृभाषा आहे, आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे। मराठी भाषेला संकटात लोटण्याचा हा प्रयत्न आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 चा आधार घेतला तर त्यात असं कुठे नमूद केलं आहे की मातृभाषेच्या जागी दुसरी भाषा लादावी? मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीचे करणे म्हणजेच मराठीच्या अस्मितेला धोका निर्माण करणे आहे। फडणवीस यांना मराठी माणसांच्या भावनेचा कदर नाही का? मराठी चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी अगोदरच संकटात आहे। आता हिंदीच्या सक्तीमुळे मराठी भाषेचे महत्त्व कमी होणार आहे। मराठी माणूस स्वतःच्या राज्यातच परका झालाय का? आणि व्हावा का? फडणवीस यांचे हे धोरण म्हणजेच सांस्कृतिक अतिक्रमण आहे आणि त्याला मराठी माणसाने कडाडून विरोध करायला हवाच। आता यांना हिंदी लवर का म्हणतात बघू। याचे कारण यांचे ट्विटर पाहिले की कळतं, कारण त्यांचे काही ट्विट्स हे हिंदीत देखील असतात। पण आता त्यांनी हिंदी सक्तीचा निर्णय घेऊन त्यांचं खरं रूपच दाखवलं आहे। आगामी महापालिका निवडणुकांमध्ये राजकीय स्वार्थ साधण्यासाठी व उत्तर भारतीय मतदारांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे का? याचाही विचार आपल्याला करावाच लागेल। हिंदी शिकायची असेल तर ती ऐच्छिक का नाही? विरोधकांनीही या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे। या निर्णयाला मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉक्टर दीपक पवार यांनी फसवणूक म्हटलं आहे, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस यांच्यावर मराठीच्या छातीत सुरा खुपसला असल्याचा आरोप केला आहे। राज ठाकरे यांनी तर थेट इशारा दिलाय की जर शाळांनी हिंदी सक्ती केली तर आम्ही पाहूच। फडणवीस यांनी हा निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केलं होतं, पण प्रत्यक्षात JR मधून काहीच बदल झाला नाही। यातूनच यांचा खोटारडेपणा दिसतो। मराठी भलेची इच्छा असेल तर हिंदी ऐच्छिक का नाही केली? आणि जर राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे पालन करायचं असेल तर मातृभाषेला प्राधान्य का दिलं नाही? माझं मराठी माणसांना सांगणं आहे की माझ्या मराठी बांधवांनो, हा फक्त भाषेचा प्रश्न नाही, ही आपल्या अस्मितेची लढाई आहे। मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्राचं मराठी पण टिकवायचं असेल तर आपल्याला एकजुटीने या निर्णयाला विरोध करावा लागेल। महाराष्ट्रात मराठीच प्रथम आहे, हिंदी नाही। आपण शांततेच्या मार्गाने पण ठामपणे आपला विरोध नोंदवूया। शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधात पालकांनी एकत्र यावं, शिक्षकांनी आवाज उठवावा आणि राजकीय पक्षांनी मराठीच्या बाजूने उभे राहावं। मराठी माणसांना या निर्णयाला विरोध करून आपली भाषा आणि अस्मिता वाचवली पाहिजे। जय महाराष्ट्र।